You're all that I want desire. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सायमन मोरे आणि आपल्या बंडाच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहित असेल की मित्रांनो आपला गणेश नगरचा सम्राट आहे, तुम्ही ब्लॉग मध्ये बघितला असेल माझं. तर मित्रांनो खूप चांगले व्ह्यू झाला त्याच्यावर. तर मित्रांनो आता आपण जातो तिकडे. तर तिकडे मित्रांनो जिवंत देखावा असतो, म्हणजे शो असतो गणपती बाप्पाचा. तर मित्रांनो आता आपण तिकडे जाऊया. तर तुम्हाला दाखवतो मी शो. तोपर्यंत बाय. स्वागतम सुस्वागतम. श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश नगर गणेश मैदान सहर्ष स्वागत करीत आहे. संपूर्ण भारतातील गणेशोत्सवामध्ये जिवंत देखावा दाखविणारे पहिले मंडळ, अशी मंडळाची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे. यंदा 61व्या महोत्सवी वर्षात आम्ही सादर करीत आहोत देखावा ज्याच्यासाठी सुईन झाला विकोबा, असे संत चोखोबा. भगवंताची पराकोटीची भक्ती कशी करावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे संत चोखोबा. पंढरपुरात असताना रोजची कामे आटपल्यावर पंढरीच्या पांडुरंगाच्या राऊळाचे दुरूनच दर्शन घेणे हा त्यांचा रोजचाच दिनक्रम. मंदिरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेणे तेव्हाच्या समाजाला मान्य नव्हते. मंदिरातील ब्राह्मणांनी त्यांना मंदिरात कधीच येऊ दिले नाही. पांडुरंगाच्या दर्शनासाठीचा हा त्यांचा अट्टहास बरीच वर्ष चालू होता. त्यांना कालांतराने उदरनिर्वाहासाठी मंगळवेढा इथे यावं लागलं. तिथेही चोखोबा आणि त्यांची पत्नी सोयराबाई यांचा संसार हलाखीच्या परिस्थितीत चालला होता. शिव 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 शिव. देवा, काय रे, तुला याच रस्त्याने मला वाट दाखवायची होती का रे? कुणास ठाऊक सगळा दिवस कसा जातोय ते. शिव 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 शिव. सुखासी विटाळ, दुःखासी विटाळ. विटाळी विटाळ वाढला ये. विटाळाचे अंगी विटाळाचे फळ. चोखा तो निर्मळ नाम गाय. आता 2-4 दिवसात 9वा महिना बी संपल. पण ह्या दिवसात माझ्या या अवघड वक्ताला मला कुणीतरी बाई माणूस जवळ असलं पाहिजे, म्हणजे माझी आणि घरची बी काळजी घेईल आणि बाळाचं येणं बी बेजावर होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, वारी जवळ आली, दिंड्या बी निघायला सुरुवात झाली आणि मी अजून घरीच आहे. नाही जावं तर घाशाखाली घास बी उतरणार, आणि जावं तर तुझ्याच किरपणा घरात ताण येऊ घातलंय. या अशा हिच्या अवघड दिवसात तुझ्या वारीला येऊ तरी कसा? आता असं वाटायला लागले औंदाच्या वर्षाला वारी चुकतीच. विठ्ठला विठ्ठला, बा तूच तर बाबा येत ना. धनी, म्या काय म्हणती, तुम्ही तुमच्या बहिणीला का बरं घेऊन येत नाही? वंश आल्या म्हणजे आपलं जवळचं विश्वासाचं माणूस बी आणि ह्या वक्ताला मदत बी होईल. बाकी काय ती पांडुरंगाचीच इच्छा. तू बी खरंच बोलते. मी झटकन जातो आणि घेऊनच येतो बघ. ते बी या वक्ताला नाही म्हणायची नाही. आणि दाजी बापन लय बल माणूस आहे बघ, ते बी नाही म्हणायचं नाही. आलोच. कोड्यात टाकणारा बी तोच आणि त्यातनं वाट दाखवणारा बी तोच, आहे का नाही? वय खरंच आहे बघा तुमचं. विठ्ठला, आता जातो तिकडे आणि घेऊनच इथून निर्मळाला. अव जरा थांबा. आता काय? असंच नका निघू मोकळ्या हाताने. उलशी भाकर घ्या. परवासात गाठीला असली म्हणजे बरं असते. या अनभनीच्या घरी असं हात हलवीत जातात वय. भाजीपाला बी न्या थोडा त्यासनी. काही गेलते बाजूच्या वावरात कामाला, तिकडे दिलाय त्यांनी.
विठ्ठल विठ्ठल घ्या. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी. माऊली चला येता ना मग वारीला. रामकृष्ण हरी माऊली. त्याला कुठं घेत आपल्या संगवारीला? सरका ना. आपल्याला बी बाट लागेल की. वारी म्हणजे पुण्यकर्म. याला घेऊन कसं चालेल? माऊली असं काय बी नसतंय बघा. आपण सगळी पांडुरंगाचीच लेकरं आहोत. आमचं काही वारी होईल असं वाटत नाही बघा. तेवढं आमचं रामकृष्ण सांगायचं. आता आपण शो वरून आलेले. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला शो मला नक्की कमेंट मध्ये सांगा. तर मित्रांनो आता आपण झोपूया डायरेक्ट. तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण मिळणार डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत